मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील 9 नंबरचा धडा वारली चित्रकला या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशाकशातून दिसून येतो? उत्तर, वारली चित्रे, मुखवटे, लाकडी कोरीव काम, धातुकाम, वाद्य, पाषाण मूर्ती, शिकारीची साधने इत्यादी अनेक गोष्टीतून महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा दिसून येतो। आदिवासी लोक चित्र काढताना कोणकोणत्या साहित्यांचा वापर करतात? उत्तर, आदिवासी लोक चित्र काढताना तांदळाच्या पिठात पाणी ओतून तयार केलेले द्रव, बांबूंच्या काड्या, हळद, कुंकू, रंगीत फुले, झाडांचा चीक इत्यादी साहित्यांचा वापर करतात। वारली चित्रकार झाडे कशी रंगवतात? उत्तर, वारली चित्रकार झाडे रंगवताना झाडांच्या मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतो। त्यातून झाड उगवण्याची भावना प्रकट होते। वारली चित्रकाराने पाकळ्या व फांद्यांच्या आकारातून काय घेतले? उत्तर, वारली चित्रकाराने पाकळ्या आणि फांद्यांच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली। वारली चित्रकला समजून घेण्यासाठी काय करावे लागते? उत्तर, वारली चित्रकला समजून घेण्यासाठी वारली प्रदेशात छोट्या छोट्या वस्त्यात फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्कारांचा शोध घ्यावा लागतो। प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। वारली चित्रकलेत कोणकोणत्या विषयाला धरून भिंतीचित्रे रेखाटलेली आहेत? उत्तर, वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवनाचे रेखाटन आढळते। त्यामध्ये आजूबाजूचा परिसर, परिसरातील पशु पक्षी, वृक्ष वेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्य, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांवरून वारली चित्रकलेमध्ये भिंतीचित्रे रेखाटलेली आहेत। वारली चित्रकार त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन कसा मांडतात? उत्तर, वारली चित्रकार हे झाडे रंगवत असताना कायम सुरुवातीला मुळापासून सुरुवात करतात आणि झाडाच्या शेंड्याकडे शेवट करतात। त्यामधून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होत असते। अशा प्रकारे वारली चित्रकार त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन मांडतात।
पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांची फोड करा. उदाहरणार्थ धातू मूर्ती. इथं धातू मूर्ती हा शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाची फोड करायची आहे, जसे की धातूची मूर्ती. तसंच पुढे काही शब्द आहेत. मृण मूर्ती, त्याचे येईल मातीची मूर्ती. पाषाण मूर्ती, पाषाणाची मूर्ती. सुवर्ण मूर्ती, सुवर्णांची मूर्ती. मुलांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओपासून नक्कीच मदत झाली असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.